टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील ईश्वरी देशमुख या महिलेच्या प्रसूती दरम्यान मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलसमोर खरं तर अनेक संघटना असतील, अनेक पक्ष असतील, यांच्या वतीनं आक्रमक असे आंदोलने करण्यात आलेली होती। या रुग्णालयावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खरं तर सर्व स्तरातून केली जात होती। त्यामुळे विविध जे संघटना आहेत ते आक्रमक होत याच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात होते। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सलग चौथ्या दिवशी सुद्धा आपण पाहू शकतोय की पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तर वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती झालेली होती। त्यामुळे पोलिसांनी एक मोठी खबरदारी घेतलेली आहे आणि सलग चौथ्या दिवशी सुद्धा आपला पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आज चौकशी समितीचा अहवाल आहे, तो आज ही चौकशी समिती सादर करणार आहे। त्यामुळे या अहवालातून नक्की काय निष्पन्न होत आहे तेही पाहणं अगदी उत्सुकतेचं ठरणार आहे। तत्पूर्वी आपण पाहू शकतोय की गेली 4 दिवस झालं की पोलिसांकडून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि मोठी सुरक्षा जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून या रुग्णाला देण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की सध्या पोलीस जी व्हॅन आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी तैनात केलेली पाहू शकतोय की त्याचबरोबर ती अंतर्गत सुद्धा हॉस्पिटलच्या जे आवार आहे यानुसार एक दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। खरं तर गेली 4 दिवसापासून सलग पोलीस बंदोबस्त हा तैनात केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमित सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।